शनिवारी स्त्रियांनी 2 वेलची येथे ठेवल्यावर नवरा सगळं ऐकेल. तुमच्यावर प्रेम करेल. मित्रांनो, शनिवार हा दिवस भारतीय परंपरेत नेहमीच वेगळ्या महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी शनी देवाची आराधना केली की जीवनातील अनेक संकटे ओसरतात, असे शतकानुशतके मानले गेले आहे. कर्माची फळे देणारा देव म्हणून शनींचा उल्लेख केला जातो आणि कलियुगातील न्यायाधीश मानले जातात. एखाद्याच्या कर्मामध्ये जे काही अधुरे राहिले असेल त्याचा न्याय योग्य वेळी मिळतो आणि तो न्याय देण्याचे कार्य निःशंकपणे शनी देव पार पाडतात. ज्योतिषशास्त्रामध्ये तर स्पष्ट सांगितलेले आहे की ज्याच्या अंगावर शनींची कृपा असते त्याच्या जीवनात संकटे फारशी टिकत नाहीत. असा भक्त सुरक्षित राहतो, त्याला अडचणींचा त्रास देत नाही आणि त्याच्या घरात नेहमीच समाधानाचं वातावरण राहते. अनेक जण शनिवारी विशेष पूजा करतात, कारण शनिदेव प्रसन्न राहावेत हीच इच्छा असते. त्यांना हाक मारली की ते संकटातून हात धरून बाहेर काढतात. आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल असे भक्त अनुभव सांगतात. म्हणूनच शनिवारच्या दिवशी वेगवेगळे उपाय, प्रार्थना, जप, अर्पण आणि सेवा याला महत्त्व दिले जाते. शनिदेवांच्या कृपेने कोणतेही संकट ओसरते ही श्रद्धा अनेकांच्या मनात खोलवर रुजलेली आहे. परंतु शनी देव जर भक्ताशी रुसले तर त्याचे जीवन अस्थिर होतं. कामात अडथळे येतात, घरामध्ये शांतता राहत नाही आणि अनेकदा स्वतःवरचा ताबाही व्यक्ती गमावतो. म्हणूनच त्यांच्या कृपादृष्टीसाठी लोक कितीही साधना करायला तयार असतात. असं म्हणतात की शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी केलेल्या जपात, श्लोकात, स्तोत्रांमध्ये खूप प्रभाव असतो. शनिदेवांच्या उपासनेत हनुमानाची उपासना मोठ्या प्रमाणावर जोडली जाते, कारण हनुमंत हे शनी देवांचे संपूर्ण उपकारकर्ते मानले जातात. म्हणूनच शनिवारच्या दिवशी अनेक लोक मारुती मंदिरात जाऊन तेलाचा अभिषेक करतात, नारळ अर्पण करतात, हनुमान चालीसा म्हणतात, शनी अष्टक किंवा शनी महात्म्याचे पठण करतात. या सर्व साधनांमध्ये भक्तांची मनापासूनची श्रद्धा असते आणि त्यांचा अनुभवही तसाच चांगला मिळतो, असे विश्वासाने सांगितले जाते. अनेक घरांमध्ये स्त्रिया मनात दडवून ठेवलेल्या वेदना सांगता सहन करत असलेल्या समस्यांमध्ये शनिदेवांचा आधार शोधतात. काही जणांच्या संसारात अशी स्थिती असते की पती-पत्नीमध्ये मनमुटाव असतो. नव्याचा स्वभाव सतत रागीट असतो, तो बायकोला मान देत नाही, तिच्याशी चांगल्या शब्दांनी बोलत नाही. काही तर बायकोवर हात उगारतात, तिला अपमानित करतात किंवा तिला दुय्यम स्थान देतात. पत्नी कितीही प्रयत्न करीत असली तरी तिच्या मनातील वेदना कमी होत नाहीत, कारण तिला तिच्या नव्याने तिच्यावर प्रेमाने बोलावे, तिला मान द्यावा, तिचे ऐकावे, तिचा सन्मान करावा अशी तिची इच्छा असते. अशा वेळी त्या मनोमन देवाकडे काहीतरी मार्ग मागतात, ज्यामुळे त्यांचे नाते सुधारू शकेल. त्याच भावनेतून शनिवारी केले जाणारे काही उपाय लोक करताना दिसतात. श्रद्धेने केलेले हे उपाय केवळ अंधश्रद्धा म्हणून नव्हे, तर मनाला शांतता देणारे आणि चांगल्या विचारांकडे नेणारे म्हणून पाहिले जातात. शनिवारी करायचा एक उपाय असा सांगितला जातो की नवरा-बायकोमधील दुरावा कमी व्हावा आणि त्यांच्या नात्यात प्रेम वाढावे. या उपायामध्ये वापरायची गोष्ट म्हणजे 2 हिरव्या वेलची. या वेलच्या ताज्या, अखंड आणि कुजलेल्या नसाव्यात. शनिवारी सकाळी स्नान करून स्वच्छ मनाने त्या 2 वेलची स्वतःच्या पदरात किंवा ओढणीत बांधायच्या. जर कोणी ओढणी किंवा साडी वापरत नसेल, तर त्या वेलची एका स्वच्छ रुमालात बांधून दिवसभर आपल्याजवळ ठेवायच्या. त्या दिवशी त्या वेलचीने आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. असे मानले जाते, शनिवारचा संपूर्ण दिवस त्या वेलचीला आपल्या जवळ ठेवून आपल्यातील नकारात्मक विचारांना दूर करण्याचा प्रयत्न करायचा. रविवारी सकाळी उठल्यावर त्या दोन्ही वेलची उजव्या हातात घेऊन मनात सकारात्मक वाक्य उच्चारायची.
माझा नवरा माझ्यावर प्रेम करतो, मला मान देतो. माझे ऐकतो, माझ्यासाठी नेहमी चांगलेच विचार करतो. अशा प्रकारे मनात चांगले भाव निर्माण करणाऱ्या वाक्यांचा जप करायचा. यातून मनातील शंका, भीती, ताण हळूहळू ओसरतो असे अनेक स्त्रिया सांगतात. यानंतर रविवारी घरात गव्हाची किंवा इतर कोणत्याही धान्याची खीर करायची. त्या खिरीमध्ये शनिवारी ठेवलेल्या वेलचीची बारीक पूड करून मिसळायची. ही खीर पती-पत्नी दोघांनी एकत्र बसून खायची. त्यातून दोघांच्या मनात एकमेकांविषयीचा ममत्वाचा भाव जागा होतो, प्रेम वाढते आणि घरातील ताणतणाव कमी होतो असे लोक अनुभव सांगतात. या उपायाच्या मागे असलेली कल्पना म्हणजे एकत्र प्रार्थना, एकत्र अन्न सेवन आणि सकारात्मक विचार जे कोणत्याही नात्याला अधिक मजबूत करतात. अनेक स्त्रिया सांगतात की हा उपाय भावनेने आणि श्रद्धेने केल्यास त्यांच्या वैवाहिक नात्यात खूप बदल जाणवू लागतो. नवरा आधीसारखा रागावू लागला तर पुढे तसे कमी होत जाते, त्याचा स्वभाव मवाळ होत जातो, तो बायकोचे ऐकू लागतो, प्रेमाने बोलू लागतो. वाद कमी होतात, कटू शब्द गायब होतात आणि दोघांमध्ये जास्त आपुलकी निर्माण होते. एकमेकांकडे आदराने पाहण्याची वृत्ती वाढते आणि त्यातून घरात शांतता निर्माण होते. शनिवारच्या या उपासनेबद्दल एक वेगळीच भावना लोकांमध्ये दिसून येते. कारण हे केवळ एक उपाय नसून मनाची शांती, सकारात्मकता आणि नात्यांमध्ये सौम्यतेचा स्पर्श निर्माण करणारी एक प्रक्रिया आहे, असे अनेकांचे मत आहे. कोणतेही संकट, तणाव किंवा घरातील मतभेद असले तरी शनिदेवाची आराधना मनाला स्थैर्य देते आणि मन शांत झाले की समस्या सुटण्याची वाटही सहज दिसू लागते. म्हणूनच अनेक भक्त म्हणतात की शनिदेव आपल्या भक्तांच्या सोबत सदैव उभे असतात, त्यांना योग्य दिशेने नेतात आणि जीवनात न्यायाचे संरक्षण करतात.